नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यज्योत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिझन शास्त्रीय कारणे द्या ANM सेकंड इयर मिडवायफरी गायनेकॉलॉजीमध्ये मिडवायफरीमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. सायंटिफिक रिझन विचारले जातात. तर आपण बघणार आहोत शास्त्रीय कारणे द्या. तर आपण बघूया. पहिला आहे गरोदरपणात रक्तक्षय होतो, ह्याचं उत्तर द्यायचं आहे. गरोदरपणात रक्तक्षय का होतो बरं? कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार प्रत्येक वेळेला तेव्हा कारण लिहून मग पुढे करायचं आहे. तर गरोदर राहिल्यानंतर वाढणारा जो गर्भ आहे, गर्भामुळे गरज हँडरायटिंगचा आता बऱ्याच जणांना इश्यू होऊ शकतो की काय कळत नाही आहे. तर मी काय सांगते ते ऐका, म्हणजे तुम्हाला शब्द कळेल. तर बऱ्याचदा लिहिलेलं असतं पण ते कॅमेरामुळे थोडंसं हे होतं, तर लक्ष द्या. कारण गरोदर राहिल्यानंतर वाढणाऱ्या गर्भामुळे तिची गरज वाढते. गरोदर राहिल्यानंतर वाढणारा जो गर्भ आहे त्यामुळे काय होतं, मातेची गरज वाढते. ती आहारातून पुरवली न गेल्यास रक्तक्षय होतो. म्हणजे गरोदर राहिल्यानंतर जो गर्भाचं पण तिला पोषण करायचं, स्वतःच्या पोषणासोबत गर्भाचं पोषण करायचं आहे. तर ती गरज आहे ती आहारातून न पुरवली गेल्यास काय होतं, रक्तक्षय होतो. तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असलेली बहुप्रसव असेल तर तिच्यातही रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असते. याच कारणामुळे गरोदरपणात रक्तक्षय आढळतो. तर काय आहे, तर गरोदरपणामध्ये जी लेडीज आहे तिचं काय होतं, जो गर्भ आहे त्यालाही पोषणाची गरज असते, सोबत आईलाही गरज असते. पण जी कधी परिस्थितीमुळे, घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे जर एखाद्या म्हणजे पोषण तिला नाही मिळालं पुरेसं, तर मग काय होतं, ती जी गरज आहे ती आहारातून पुरवली जात नाही. मग आईचं पोषण सोबत बाळाचं पोषण होत नाही पुरेसं. त्यामुळे मग काय होतं, रक्तक्षय होतो. आणि जी बहुप्रसव असते तिच्यामध्येही रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असते. कारण काय होतं, आर्थिक परिस्थिती बिकट असते, त्यामुळे गरोदरपणात रक्तक्षय आढळतो. नंतर आहे दुसरा प्रश्न आहे, प्रसूतीच्या वेळी पार्टोग्राफ भरणे आवश्यक आहे. प्रश्न बघा, प्रसूतीच्या वेळी पार्टोग्राफ भरणे आवश्यक आहे. नेहमी तसं करताना कारण लिहून मग उत्तराला सुरुवात करायची आहे. तर बघा, पार्टोग्राफमुळे सर्व्हिक्सचे डायलेटेशन, गर्भमस्तक उतरण्याची क्रिया अथवा गर्भाशयाचे आकुंचन ह्या सर्वांची प्रसूतीमधील प्रगती समजते. जेव्हा आपण पार्टोग्राफ ठेवण्यामुळे काय होतं, तर सर्व्हिक्स कसं डायलेट होते, 1 फिंगर 2 फिंगर हे डायलेटेशन असतं. सेंटीमीटरमध्ये डायलेटेशन होत असतं सर्व्हिक्सचं. मग आपण जेव्हा PV करतो त्याच्यानंतर आपल्याला कळतं तर किती डायलेटेशन झाले, ते सेंटीमीटरमध्ये होतं ते. तर गर्भमस्तक खाली उतरण्याची क्रिया अथवा गर्भाशयाचे आकुंचन जे आहे, या सर्वाची माहिती काय होते, प्रसूतीमधली प्रगती जी असते ती समजते. व काही अस्वाभाविकता असल्यास ताबडतोब निदर्शनाला आल्यामुळे मातेचा व गर्भाचा जीव वाचवता येतो. प्रसूतीचं डायलेटेशन कळतं, गर्भमस्तक खाली म्हणजे कसं उतरलं त्याची क्रिया पण कळते, गर्भाशयाचं आकुंचन कॉन्ट्रॅक्शन वगैरे कसं आहे याची पण माहिती मग पार्टोग्राफ जेव्हा आपण ठेवतो त्याच्यामुळे कळून येते. आणि काही अस्वाभाविकता म्हणजे आता प्रगती कळते आपल्याला, डिलिव्हरी कशी होणार, कसं डायलेटेशन होतं आहे, कॉन्ट्रॅक्शन कशी आहे त्या लेडीजला, त्या पेशंटला. मग ते कळाल्यामुळे काय होतं, जर ह्याच्यामध्ये काय अस्वाभाविकता असले तर मग काय ते निदर्शनाला येते, लक्षात येतं. आणि मग ते असल्यावरती मातेचा आणि गर्भाचा जीव जर त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन आले तर मग आपल्याला मातेचा आणि गर्भ जो आहे त्याचा जीव काय करता येतो, वाचवता येतो. आणि मग आपलं इमर्जन्सी सिझेरियन डिलिव्हरी करायची आहे का, ह्या गोष्टींचा डिसिजन घेता येतो. किंवा पेशंट आता तुम्ही PSCमध्ये आहात किंवा ह्याच्यामध्ये आहात तर तुम्हाला पेशंट योग्य ठिकाणी रेफरसुद्धा करता येतो. तर हे आहे पार्टोग्राफचं भरणं आवश्यक आहे. तर तुम्ही असं लिहू शकता. आता इथे असल्यास ताबडतोब निदर्शन आल्यामुळे मातेचा गर्भाचा जीव वाचवता येतो, म्हणून इथे करून प्रसूतीच्या वेळी पार्टोग्राफ भरणे आवश्यक आहे असं तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न, संकुचित कठीर असल्यास स्वाभाविक प्रसव होत नाही. संकुचित कठीर जेव्हा असतो तर त्यामुळे स्वाभाविक प्रसूती होत नाही, त्याचं पण तुम्हाला कारण लिहायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही जेव्हा असे प्रश्न लिहिणार तर ते कारण लिहायचं आहे आणि मग त्याच्यानंतर प्रश्नाला उत्तर म्हणजे सुरुवात करायची आहे. हा प्रश्न 2 मार्काला विचारला जातो.
ठीक आहे. तर संकुचित कटीर असल्यास स्वाभाविक प्रसव होत नाही, कारण यामध्ये कटिरेचा व्यास हा नॉर्मल कटिरापेक्षा लहान असतो. लक्ष द्या, यामध्ये जो कटीर आहे, पेल्विक आहे, याचा व्यास जो आहे तो काय असतो, नॉर्मल जो आपल्या फिमेलचा म्हणजे पेल्विस आहे त्याच्यापेक्षा काय असतो, लहान असतो. त्यामुळे स्वाभाविक वाढीच्या बालकांचा जन्म जनन मार्गाने होण्यास अडथळा निर्माण होतो. मग काय होतं, स्वाभाविक म्हणजे पूर्ण 9 महिन्याचे जे बेबी आहे ते डिलिव्हर होताना काय होतं, मग स्वाभाविक बालकाचं जे वाढीचं हे आहे जनन मार्गाने होताना काय होतं, अडथळा निर्माण होतो, वाढ होत नाही, असा प्रकार आहे तो. त्याच्यामुळे मग तुम्ही लिहिताना असं लिहू शकता, कारण यामध्ये कटिरेचा व्यास हा नॉर्मल कटिऱ्यापेक्षा लहान असतो. त्यामुळे स्वाभाविक वाढीच्या बालकांचा जन्म जनन मार्गाने होण्यास अडथळा निर्माण होतो, कारण छोटा आहे तो, ठीक आहे, अरुंद आहे तो, छोटा आहे, आणि मग त्याच्यानं बेबीचं हेड त्याच्यातनं बाहेर येणं डिफिकल्ट असतं. मग त्याच्यामध्ये सिझेरियन करणं, डिलिव्हरी करणं हाच एक पर्याय असतो, आणि मग निर्माण होतो, असं लिहून तुम्ही पुढे. म्हणून संकुचित कटीर असल्यास स्वाभाविक प्रसव होत नाही, असं इथे पुढे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मी केलं नाही आहे, पण तुम्ही करा. त्याच्यानंतर आहे 4था प्रश्न, प्रसववेदना सुरू होण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरतात. प्रसववेदना पेन्स म्हणजे स्टार्ट होण्यासाठी ऑक्सिटोसिनचा का वापर करतात, हा प्रश्न विचारला आहे. कारण पिटोसिनचे थेंब म्हणजे ऑक्सिटोसिनचे अथवा ऑक्सिटोसिन दिल्यास गर्भाशयाच्या खालील भाग ताणला जाऊन, म्हणजे ऑक्सिटोसिन जेव्हा इंजेक्शन ड्रॉपने देतात, आपल्या DNS किंवा कोणत्याही IV फ्लुइड्समध्ये ते लावलं जातं, आणि काय होतं, ते ड्रॉप सेट केलेले असतात किंवा डॉक्टर आपल्याला गायनेकोलॉजिस्ट सांगतात किती ड्रॉप द्यायचे. ते ऑक्सिटोसिन दिल्यास गर्भाशयाचं काय होतं, खालील भाग जो आहे तो ताणला जाऊन सर्व्हिक्स प्रसूतीसाठी तयार होते. गर्भाशय उत्तेजित होऊन, म्हणजे काय होतं, गर्भाशय काय होतं, उत्तेजित होऊन प्रसववेदना सुरू होतात, आणि प्रसववेदना सुरू होण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरतात. तर काय होतात, प्रसववेदना सुरू होण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरतात, कारण त्याच्याने काय होतं, तर लक्ष देऊन ऐका, म्हणजे नंतर हँडरायटिंगचा तुम्हाला इश्यू राहणार नाही. मी परत सांगते, कारण पिटोसिनची थेंब आता ऑक्सिटोसिन दिल्यास गर्भाशयाचा खालचा भाग आहे तो काय होतो, ताणला जाऊन सर्व्हिक्स प्रसूतीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी तयार होते. गर्भाशय उत्तेजित होऊन प्रसववेदना सुरू होतात, आणि प्रसववेदना सुरू होण्यासाठी ऑक्सिटोसिन, म्हणूनच प्रसववेदना सुरू होण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरतात. ठीक आहे. आपल्या डिलिव्हरीसाठी प्रसववेदना होण्यासाठी ऑक्सिटोसिनचा वापर केला जातो. त्याचं इंजेक्शन असतं ॲम्प्यूलमध्ये, ते हे करून मग आपले डॉक्टर जे सांगतात तेवढे आपल्या IV टाकून मग ते पेशंटला ड्रॉप वाईज ऑक्सिटोसिन स्टार्ट केलं जातं. मग ते किती ड्रॉप द्यायचं ते कधी कधी डॉक्टर एक्झामिनेशन करतात आणि मग तुम्हाला सांगतात. तर अशा प्रकारे हे 4 प्रश्न घेतलेत. अजून जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करायचं आहे, मला सांगायचं आहे तसं मला व्हिडिओ बनवायला. आणि भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काळजी घ्यायचं आहे, अभ्यास करत राहायचं आहे. मिडवायफरी गायनेकोलॉजीचे GNM 3rd इयर्ससाठी जे क्वेश्चन बनवलेत तेवढे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला असतात, विचारले जातात बहुतेक. तर तेही चॅनलवरती आहे, मिडवायफरी गायनेकोलॉजी जो प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये बघू शकता. तुम्हाला ANM सेकंड इयरचं जरी मेन्शन केलं नसेल आणि तो क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारला गेलेला असेल तरी तुम्ही तो जो GNM 3rd इयरच्या मिडवायफरी गायनेकोलॉजीमध्ये विचारला गेलेला आहे तो बघू शकता. काही हरकत नाही आहे, सगळ्यांना सेमच हे आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.